नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असाल. तर आज बनवणार आहे मी रेसिपी ब्लॉग. तर मी आज रेसिपी काय बनवणार आहे, तर मी आज बनवणार आहे गाजरचा हलवा. तर चला जाणून घ्या सोप्या पद्धतीने बनवला जाणारा गाजरचा हलवा. मी तरी पहिल्यांदाच ट्राय करते, तर चला तुम्हीसुद्धा माझ्यासोबत बघून घ्या. तर सर्वात अगोदर अशा प्रकारे आपल्याला गाजर हे असे स्वच्छ नळाखाली धुवून घ्यायचे आहेत. गाईज अशा प्रकारे खिसून बोलते सॉरी, चाकून आहे ना हे वरचं असं काढून घ्यायचंय. आणि हे काढून घेतलं की मग किसणीवर आपल्याला किसून घ्यायचंय गाजरला. अशा प्रकारे आपल्याला गाजर किसून घ्यायचे सर्व. 2000 years. अशा पद्धतीने आपण हे गाजर किसून घेतलेले आहेत. तर आता चला आपण बघूया कसा बनवायचा गाजरचा हलवा. इथे आपण कढई ठेवलेली आहे. या कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. आपल्याला काजू बदाम रोस्ट करून घ्यायचे. यामध्ये आता गाजर ऍड करायचंय, बघू शकता अशा पद्धतीने. तर गाईज इलायची बारीक वाटून टाकली यामध्ये. आणि मी परत तूप सुद्धा ह्यामध्ये 3-4 चम्मच ऍड केलं, पण मी ती काही घेतला नाही व्हिडिओ. सॉरी, तुम्ही सुद्धा ऍड करा. चांगलं असं तूप यामध्ये. तूप जास्त असेल तर चव सुद्धा तेवढीच चांगली लागेल. दूध सुद्धा गरम करायला ठेवलं होतं. आता हे दूध आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे. बघू शकता, परत त्याला असं सोटे करून घ्यायचं. यामध्ये आपण 1 वाटी साखर ऍड करूया. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्या. बघू शकता अशा प्रकारे याला आपल्याला सोटे करायचंय. म्हणजे हे जेव्हा मी हे काय साखर वगैरे ऍड केली ना, तर ते ऍड करून बघा 20-25 मिनिटं झाले. तर हे चांगलं असं हे होतंय, काय बोलतात त्याला, ह्याच्यामध्ये जे हे पाणी पाणी आहे ना, हे आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचंय. ह्याला पूर्ण सुक्क करायचंय. जेव्हा हे सुक्क होईल तेव्हा आपला गाजरचा हलवा रेडी होईल. तर अजून 10-15 मिनिटं लागतील. तर चला भेटूया 10-15 मिनिटांनी. आणि ना हे 2 किलो गाजर आहे. तर वाटत आहे का तुम्हाला हे 2 kgचा हलवा आहे म्हणून? बघू शकता. तर चला भेटूया थोड्याच वेळात. शकता गाईज 10-15 मिनिट झाले तरी सुद्धा थोडंसं आहेच आहे. अजून 5-10 मिनिटं आपण थांबूया आणि मग आपला हलवा हा रेडी होईल. A few moments later. अशा पद्धतीने आपला हलवा रेडी झालेला आहे.